नमस्कार. भारतातल्या शिक्षण पद्धतीत ना एक खूप मोठी डिजिटल क्रांती होतीये. म्हणजे सरकारने कशी जबरदस्त इकोसिस्टम बनवली आहे जी शाळेच्या पहिल्या दिवसापासून अगदी संशोधनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते. पण ही सिस्टम नक्कीच चालते कशी? चला तर मग आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. ही जी संपूर्ण इकोसिस्टम आहे ना, ती 3 मुख्य स्तंभांवर उभी आहे. पहिलं म्हणजे शालेय शिक्षण, आपला पाया. दुसरं आहे उच्च शिक्षण आणि संशोधन, आणि तिसरं या सगळ्याला आधार देणारी एक सपोर्ट सिस्टम. याच 3 भागांमधून आपण ही संपूर्ण रचना उलगडणार आहोत. तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून. कारण कोणतीही मोठी इमारत भक्कम पायावरच उभी राहते, बरोबर ना? आणि तो पाया म्हणजे आपलं शालेय शिक्षण. या इकोसिस्टमचं वैशिष्ट्य काय, तर ती फक्त विद्यार्थ्यांचाच विचार करत नाही, तर पालकांनाही सोबत घेऊन चालते. म्हणजे बघा, एकीकडे आहे पाठशाळा, जी विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल स्कूलबॅगच आहे म्हणा ना, आणि दुसरीकडे आहे सारांश, जी पालकांना त्यांच्या मुलांची प्रगती कशी चालली आहे हे समजून घ्यायला मदत करतं. आता विद्यार्थी आणि पालकांसोबतच शाळांना सक्षम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच शाळा दर्पण हे दैनंदिन व्यवस्थापनात मदत करतं, तर शाळा सिद्धी हे शाळांना स्वतःचं परीक्षण करून अधिक चांगलं बनण्यासाठी एक दिशा देतं. आता हे शगुन पोर्टल बघा. याचं नावच किती छान ठेवलंय. शाळा आणि गुणवत्ता मिळून शगुन. आणि नावाप्रमाणेच याचं काम आहे शिक्षण योजनांवर लक्ष ठेवणं आणि त्यांची क्वालिटी टिकवून ठेवणं. बरं, शाळेचा पाया तर पक्का झाला. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे. हा तो स्तंभ आहे जो ज्ञानाच्या कक्षा रुंदावतो आणि हायर एज्युकेशन व संशोधनाला एक नवी दिशा देतो. ह्या टप्प्यावर उपलब्ध असलेल्या संसाधनांचा आवाका तर प्रचंड आहे. म्हणजे किती? तर तब्बल 19 दशलक्षाहून अधिक. हो, 1.9 कोटींहून जास्त. पण हे आहेत तरी काय? तर याचं उत्तर मिळतं राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीमध्ये. विचार करा, इथे तब्बल 1.9 कोटी ई-बुक्स आहेत आणि त्याला साथ आहे साक्षात पोर्टलची, ज्याचा उद्देश आहे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. संशोधकांसाठी सुद्धा एक पूर्ण व्यवस्था आहे. शोधगंडा हे आधी झालेल्या संशोधनाचं एक मोठं डिजिटल भांडार आहे, जिथे जुनं काम उपलब्ध आहे. तर इम्प्रेस हे नवीन आणि प्रभावी संशोधनाला प्रोत्साहन आणि निधी देणारं एक व्यासपीठ आहे. आणि येथे फक्त पुस्तकी ज्ञानावर नाही, तर प्रॅक्टिकल स्किल्सवर भर दिला जातो. यंत्र रोबोटिक्स शास्त्रख्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देतं, तर फॉसी हे सॉफ्टवेअरच्या जगात फ्री आणि ओपन सोर्स टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देतं. आणि आत्ता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या स्तंभाकडे. ही ती सिस्टम आहे जी पहिल्या 2 स्तंभांना एकत्र बांधून ठेवते आणि संपूर्ण रचनेला यशस्वीपणे चालवते. शिक्षणासाठी पैसा हा अडथळा बनू नये, यासाठी विद्यालक्ष्मी पोर्टल आहे. इथे एकाच कॉमन अर्जाद्वारे अनेक बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करता येतो आणि त्याची स्थिती पण ऑनलाईन तपासता येते. म्हणजे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. शिक्षण ही काही फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, तर यात सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. शाळासारथी आणि NGO दर्पणसारखे प्लॅटफॉर्म सरकार, NGO आणि कॉर्पोरेट कंपन्यांना एकत्र आणतात, जेणेकरून सगळे मिळून शिक्षणाचा दर्जा उंचावू शकतील. तर आपण हे 3 स्तंभ पाहिलेत. आता या सगळ्यांना एकत्र आणून ह्या डिजिटल शिक्षण प्रणालीचं संपूर्ण चित्र कसं दिसतं ते पाहूया. हा नकाशा पाहिल्यावर सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं. आपण ज्या वेगवेगळ्या योजनांबद्दल बोललो त्या काही वेगळ्या किंवा विखुरलेल्या नाहीत, तर एका मोठ्या आणि मजबूत जाळ्यांसारख्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. प्रत्येक धागा दुसऱ्याला शक्ती देतो आणि यातूनच ही एक अभेद्य इकोसिस्टम तयार होते. आणि या सगळ्याचा सार खरं तर हाच आहे की ह्या प्रणालीची खरी ताकद तिच्या जोडणीत आहे. म्हणजे पायाभूत शिक्षणापासून ते प्रगत संशोधनापर्यंत, आर्थिक मदतीपासून ते सामाजिक सहभागापर्यंत प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे. आणि याचा उद्देश एकच आहे, शिक्षण सर्वांसाठी सोपं, दर्जेदार आणि सहज उपलब्ध करून देणं. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. ही जी विशाल राष्ट्रीय योजना आहे ती आपल्या भविष्यावर कसा परिणाम करेल? ही परिसंस्था येणाऱ्या पिढीला ज्ञान आधारित समाजात यशस्वी होण्यासाठी नेमकी कशी मदत करेल, यावर नक्कीच विचार करायला हवा.